नमस्कार, मी मीनाक्षी व्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी संध्याकाळच्या जेवणासाठी शेवग्याची शेंग बनवणार आहे। तर ती भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खायला छान लागते। तर आता 2-3 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात मी, त्या कट करून घेतल्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या। त्याच्यासाठी एक कांदा चिरून घेतलाय। आता गॅसवर कढई तापत ठेवली, त्याच्यात तेल टाकून घेतलं। मोहरी, जिरी, कांदा, कढीपत्ता, लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून चांगलं परतून घेतलं। आता चांगलं वाटण परतून झाले। आता त्याच्यात थोडासा हिंग, हळद, लाल मिरची पावडर, घरचं काळं तिखट, गरम मसाला, धने पावडर टाकून चांगलं परतून घेतलं। परतून झाल्यानंतर चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून चांगलं मिक्स करून घेतलं। आता मिक्स करून झाल्यानंतर थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि पुन्हा परतून घ्यायचं। आता शेंग शिजण्यासाठी मी गरम पाणी वापरणार आहे, कारण शेंग लवकर शिजते आणि चवीला पण छान लागते। आता चवीपुरतं मीठ टाकून घेतले आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं। झाकण काढले। आता शेंग शिजली आहे आपली, तर मस्त झाली आहे भाजी। आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि बाउलमध्ये काढून घेते। तर संध्याकाळच्या जेवणासाठी पातळ भाजी भाकरीबरोबर खायला छान लागते। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ